नमस्कार, माधुरीज ब्लॉग अँड रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आज मी तुम्हाला माझं माहेर कुठलं, सासर कुठलं, तर हे सांगणार आहे. तर माझं माहेर आटपाडी, सांगली जिल्ह्यातील आटपाडी. तर तो आटपाडी हे तालुका आहे. तर छान असं छोटंसं टुमदार माझं माहेर आहे. पूर्ण दत्त मंदिर आहे, राम मंदिर आहे. आणि तिथंच माझं राम मंदिराच्या तिथं दत्त मंदिराच्या समोर माझं माहेर आहे. तर तर आम्ही अशा छान लहान मुली, लहान म्हणजे लहान असताना माझ्या मैत्रिणी छान होत्या. तर म्हणलं आज सगळं तुमच्यासमोर जरा थोडंसं मांडावं. तर लहानपण खूप छान गेलं, हसत खेळत गेलं, मजेत गेलं. माझे वडील शिक्षक होते, केंद्रप्रमुख म्हणून रिटायर झाले. खूप छान संस्कार केले त्यांनी आमच्यावर आणि इतके पॉझिटिव्ह होते ना माझे वडील की भयंकर. कधीही कुठल्या गोष्टीला नाही असं म्हटले नाही. परत तशी फार परिस्थिती होती, याच्यातला भाग नाही. त्यामुळं पण कधी आहे त्यांना जर म्हटलं ना तर आम्ही वडिलांना दादा म्हणत असू. तर त्यानं म्हटलं ना, दादा माझ्या मैत्रिणींना अशी ती ह्याची पूर्वी बघा त्या ह्याची बॅग असायची, हिंदालियमची अशी शाळेत न्यायला बॅग असायची बघा छोटीशी. तर मग मी त्यांना सगळ्या मैत्रिणींकडं ती असायची. तर मी म्हणायचे, दादा मला पण तसली घ्यायची आहे हो. तर ते म्हणायचे, हो का, बरं बरं नक्की घेऊ. मग केव्हा घ्यायची, लहान हो तेव्हा केव्हा घ्यायची. तर नाही नाही नक्की पुढच्या महिन्यात घेऊ. बरं आपण घेऊया, आणि तर पुढच्या वर्षी घेऊया, चालेल का तुला. तर आमची पण समजूत अशी इतकी छान असायची, कधी हट्ट नाही, कधी काही नाही. आणि सगळं धोरण बघून, घरातलं वातावरण बघूनच आम्ही लहानाचं मोठं झालो. कधी हट्ट केला नाही कुठल्या गोष्टीने. मग अशी ती बॅग, पण त्या क्षणाला आमची समजूत घालायचे आणि आमचं मन शांत करायचे किंवा आम्ही आनंदात परत खेळायला जायचो. असंच तर आमच्या गल्लीतही अशा मैत्रिणी. मग तेव्हा काय असायचं हो, लहानपणी खायला काय असं काही, असं बाकीचं काही खायला नसायचं. कुठं लाह्या घे, कुठं हरभरे भिजवलेले असायचे ते हरभरे. आणि तेव्हा सगळ्यांना परकर पुलकं असायचं घरात घालायला. तर परकर पुलकं त्याला खिसे असायचे. मग त्या खिस्यात ते सगळं घालायचं आणि सगळ्या गल्ली तसं खेळत जायचं, ह्याच्या घरात त्याच्या घरात. आणि तेव्हा कुणी कुणाच्या घरी असं आलं हे केलं तर कुणी काही नाही, कुणाच्या घरात पटकन जायचं, जे काही असेल ते घ्यायचं, मुठभर खायचं. अशी छान मस्तपैकी आमचं चाललेलं असायचं. आणि मग आम्ही संध्याकाळी 5 वाजता भूक लागायची. मग भूक लागल्यावर आम्ही मैत्रिणी अंगत पंगत करायचो. तर अंगत पंगत इतकी छान असायची. काय असायचं तेव्हा काही असं हे नाही. मग पोळी घ्यायची, कधी पोळी असली पोळी, भाकरी असली भाकरी, काही पण घ्या. मग ती पोळी घ्यायची, तिखट घ्यायचं, त्याच्यावर गोडा मसाला घालायचा आणि तेल घालायचं आणि ताकाची वाटी घ्यायची. आणि मस्त एक कांदा छोटासा कापून घ्यायचा आणि माडीवर बसायचं जेवायला. आणि तुम्ही पण, मला तर असं वाटते आमच्या काळातल्या ज्या कोणी असतील, माझा जन्म 1967चा, म्हणजे त्या नादानं बघा आम्ही साधारण 10-12 वर्षाचे असू तेव्हा त्या काळातला. तर साधारण 75च्या 70-75च्या आतल्या. आणि मग आम्ही ताट घेऊन वर जायचो मस्तपैकी. आणि मग तेव्हा बघा माळवद असायची तिथं, काही स्लॅब बीप काही नाही, माळवदावर ते गवत असायचं. परत ते काटेरी असायचं की नाही ते असायचं. मग ते आम्ही तिथलं स्वच्छ करायचं, झाडायचं आणि मस्तपैकी पाणी मारून स्वच्छ करायचं ते. आणि ताटं घेऊन वर जायचं आणि ताटातलं हे पक्वान्न, तर हे पक्वान्न आम्ही इतकं छान आनंदानं खायचो. मग सगळ्या घेऊन यायच्या आपलं काय असेल ते, मग हिचा घास तिचा घास असं करून आमची 5, 5:30, 6ची मस्त अंगत पंगतच म्हणायची की माडीवर बसायचो, खायचो, मजा असायची. आणि मग त्याही काळात दुपारी मे महिना असला की मग काय गंमत व्हायची बघा, शेळ्या असायच्या, शेळ्या. आणि मग त्या शेळ्यांना उन्हाळं काम असलं की नाही तर मग त्या वर यायच्या, काहीतरी खायला मिळतंय का बघायला. मग आम्ही सगळ्या मुली काय करायचो माहिती आहे का, असं धरायचो, शेळीचे पाय धरायचे, बांधायचे आणि त्याची धार काढायची शेळीची. आणि ते शेळीची धार काढायची आणि ज्यांना कुणाला आवडतं ना ते शेळीचं दूध, ते सगळ्यांनी भांडं प्यायचं. ती सोडायची, शेळीचे पाय सोडायचे आणि सोडून द्यायची. अशी आमची मस्त बालपण, इतकं सुंदर, इतकं छान जायचं. परत आमच्या समोरच राम मंदिर होतं. तर मग राम मंदिरात काय असायचं, एकदा असल्या सगळ्या मैत्रिणी आम्ही खेळत होतो. मग ते असं उठलं होतं की रामासमोर उभारून नाकावर 101 वेळा
नाक खाजवायचं आणि रामाची काठी म्हणजे राम आपलं रक्षण करतो. मग आम्ही सगळ्या मुली अशा रामासमोर उभा राहिलो आणि रामाची काठी आम्ही नाकावर अशी नखानं 100 वेळा असं खाजवायचं आणि हे असं सगळं लाल 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 भडक झालं होतं. मग रामाची काठी असे सगळे छान गमतीदार लपाछपी ते खेळायचो. परत तसंच आमच्या इथं ओढा होता, त्या ओढ्यामध्ये करंजाची झाडं होती. मग ते करंज्या असायच्या ना मग त्या आम्ही करंज्या सगळ्या गोळा करून आणायचो. त्या वाळवायच्या, वाळवल्या की ते फोडायचं, त्याचं किती होते ते घ्यायचं आणि बाजारात घालायचं. इतकं मजा की कोण आपल्याला नावं ठेवेल नाही ठेवेल असं काही नाही, मस्तपैकी मजा करत राहायचो. आणि मग तसंच माझी मैत्रिणी एक होती इतकी छान. मग अभ्यासाला सुद्धा आम्ही कसं जायचो, आता तुझं झालं ना की मग तुझ्या घरी आज अभ्यासाला, तुझ्या घरी आज कोण नाही ना मग तुझ्या घरी आज अभ्यासाला असं. आणि आम्ही शाळेतनं आलो की आम्हाला अशी काही धुणं भांडी कुठलं काय हो, मग आम्ही काय करायचो, बादल्या भरून ठेवलेल्या असायच्या. शाळेतनं आलं, सकाळची शाळा समजा शनिवारची असेल हे असेल तर शनिवार रविवारचं आमच्याकडं धुण्याचं काम असायचं. आणि मग बादली आईनं भिजवून ठेवलेली असायची, ती घ्यायची, शुक्रवार ओढ्याला जायचं आणि मस्तपैकी धुवायचं वाळवायचं आणि मग घरी यायचं. असं हे आमचं इतकं सुंदर बालपण, छान आनंदानं असं वाटायचं. कामाचं कधीच काही वाटायचं नाही. तर असं हे आत्तापर्यंत थोडं आहे. तर नंतर मी तुम्हाला पुढचा भाग सांगेन, थोडं मोठं होत गेलो की कसं आमचं होत गेलं असं. तर तुमच्यासमोर एक थोडक्यात का होईना पण आमचं बालपण मांडावं, परत थोडं मोठं पण मांडावं असं वाटलं, म्हणून मी आज तुमच्यापर्यंत हा एवढा भाग पुरवते. तर माझ्या मैत्रिणी पण खूप छान होत्या बरं का, अगदी सुंदर होत्या. तर अशा ह्या बालपणीच्या आठवणी आज बसल्या बसल्या जागल्या. मग म्हटलं चला आज आपण ह्याचा व्हिडिओच करावा आणि तुमच्यापर्यंत मांडावा. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा हां.